नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरळ सेवेची आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे। मित्रांनो, ही जी आरोग्य विभागाची जाहिरात आहे, एकूण 10,949 पदांसाठी असणार आहे। यामध्ये गट क आणि गट ड या दोन्ही पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण गट क मधील संवर्गातील जी पदे आहेत त्यामध्ये किती जागा आहेत, पात्रता काय सांगितली आहे, ॲप्लिकेशन फीस किती आहे, या सर्व गोष्टीची आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणारी अपडेट सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील। मित्रांनो, गट क मध्ये प्रत्येक मंडळानुसार, प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी सविस्तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे पहिलं मंडळ दिलेलं आहे मुंबई मंडळ, ठाणे कार्यालयाच्या क्षेत्रातील कार्यालय निहाय उपलब्ध पदसंख्या मध्ये बघा मित्रांनो, मुंबई मंडळांतर्गत येणारी कार्यालय कोणती आहेत? संचालक आरोग्य सेवा मुंबई, आरोग्य सेवा मुंबई, असंसर्गजन्य मुंबई मंडळ ठाणे, हिवताप ठाणे, हिवताप अधिकारी ठाणे, जिल्हा हिवताप अधिकारी रायगड, अशा मंडळाची या ठिकाणी नावे देण्यात आलेली आहेत। यामध्ये मुंबई मंडळामध्ये एकूण 26 पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि मुंबई मंडळामध्ये 804 जागांसाठी ही भरती आहे। यामध्ये बघा मित्रांनो, वाहन चालक, नेत्र चिकित्सा अधिकारी, गृहपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, ईसीजी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, दूरध्वनी चालक, शिंपी, नळ कारागीर, सुतार, वॉर्डन, स्टाफनर, महिला पुरुष, दंत आरोग्य, अभिलेखापाल, लघु टंकलेखक, वस्त्रपाल, ईईजी तंत्रज्ञ, गृह वस्त्रपाल, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, नॉन पेसा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पेसा, अशा सर्व पदांचा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो। एकूण मुंबई मंडळ मध्ये 804 पदांसाठी ही जाहिरात आहे। त्यानंतरचं मंडळ आहे मित्रांनो पुणे, पुण्यामध्ये एकूण 1671 पदे आहेत। पुढचं जे मंडळ आहे नाशिक, नाशिक मध्ये 1031, कोल्हापूर मंडळामध्ये 639, औरंगाबाद मंडळामध्ये 470, लातूर मंडळामध्ये 428, उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ 806, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर मध्ये 1090, अशा एकूण ग्रुप सी पदासाठी म्हणजे गट क पदासाठी 6,939 जागांसाठी ही भरती असणार आहे मित्रांनो। आता यासाठी पुढील महत्वाची माहिती कोणती आहे ती पाहूया मित्रांनो। कार्यालयाचे नाव संवर्गनिहाय पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणानिहाय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे। प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे मित्रांनो। अर्ज भरण्याची मुदत एकूण 21 दिवस असणार आहे। 29 ऑगस्ट 2023 पासून ते 18 सप्टेंबर 2023 रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे। यामध्ये वयोमर्यादा सांगितलेली आहे। ओपन कॅटेगरीसाठी किमान 18 वर्ष, कमाल 40 वर्ष, आणि कास्ट मधील उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान, 45 वर्ष कमाल वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे। मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। परीक्षेचे स्वरूप मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे। गट क पदांकरिता 100 प्रश्न असलेली 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा असेल। यामध्ये 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्न असतील, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत। प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येणार आहेत। विभागाशी निगडीत तांत्रिक व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80% गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील। उर्वरित 20% गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील मित्रांनो। तर वाहन चालक या पदाकरिता इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 20 प्रश्नांकरिता 40 गुणांची व विषयाधारित 80 प्रश्नांकरिता 160 गुण अशी एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल। ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमातील असतील असे या ठिकाणी नमूद केलेले आहे मित्रांनो। गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहील। उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परीक्षा देखील घेण्यात येईल असे या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो। उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणाक्रमे करण्यात येईल। उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील असे या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे मित्रांनो। आता या परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा मित्रांनो। अमागासवर्गीय म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये, मागासवर्गीय, अनाथ व ईडब्ल्यूएस कॅटेगरी म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये जे कॅन्डिडेट येतात मित्रांनो त्यांच्यासाठी 900 रुपये फीस असणार आहे। माजी सैनिक उमेदवारांना परीक्षा शुल्क नसणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा अर्ज करायचा असेल तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आरोग्य.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही
तुम्ही 18 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता। त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि परीक्षेचे प्रवेश पत्र तुम्हाला 10 दिवस अगोदर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुमच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता ग्रुप सी मध्ये जे पदे आहेत मित्रांनो, त्यासाठी पात्रता काय मागितली आहे याची माहिती आपण बघूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एकूण 55 संवर्गाची पदे ग्रह क आरोग्य विभागामध्ये भरली जात आहेत। यामध्ये कनिष्ठ अवेक्षक या पदासाठी यासाठी 10वी उत्तीर्ण केवळ पाहिजे आणि तुमची हाईट 5 फूट 4 इंच आणि छाती 32 इंच ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे। तुमच्याकडे ही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या कनिष्ठ अवेक्षक या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे बघा मित्रांनो, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल। यासाठी 12वी उत्तीर्ण मागितलेला आहे। सायन्स फॅकल्टी मधून तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्ही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल या पदासाठी अर्ज करू शकता। सोबतच तुमच्याकडे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। किंवा जर मित्रांनो तुमच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जरी पूर्ण झालेला असेल तर तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं जे पद आहे मित्रांनो, मोल्ड रूम तंत्रज्ञ म्हणजेच किरणोपचार तंत्रज्ञ या पदासाठी बॅचलर डिग्री पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मधून किंवा रेडिओग्राफी किंवा बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा बॅचलर डिग्री इन सायन्स तुम्ही जर फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी मधून जर डिप्लोमा केला असेल रेडिओग्राफीचा, तुमच्याकडे रेडिओग्राफीचं सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। शस्त्रक्रिया गृह सहाय्यक या पदासाठी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजेच 10वी पास या पदासाठी मागितलेला आहे। वीज तंत्र इलेक्ट्रिशियन या पदासाठी डिप्लोमा केला असेल इलेक्ट्रिकल मधून किंवा ITI केला असेल त्यासोबतच 10वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। ग्रंथपाल साठी डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स मध्ये जर तुम्ही केला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे लायब्ररियनचं सर्टिफिकेट जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। आरोग्य निरीक्षक या पदासाठी बॅचलर ऑफ सायन्स डिग्री BSc बॅचलर ऑफ सायन्स डिग्री किंवा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। किंवा मित्रांनो सॅनिटरी कोर्स जरी तुमचा झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर जे पद आहे हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ यासाठी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मधून तुमची जर डिग्री झालेली असेल, हिस्टोपॅथी मधून झालेली असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन हिस्टोपॅथॉलॉजी किंवा मग तुमच्याकडे डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री विषय घेऊन किंवा बायोलॉजी घेऊन जर तुम्ही डिग्री केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। किंवा डिप्लोमा और सर्टिफिकेट इन हिस्टोपॅथॉलॉजी च जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। EEG तंत्रज्ञ EEG टेक्निशियन या पदासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजी किंवा तुमच्याकडे डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी या विषयातून तुमची जर पदवी झालेली असेल किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रो एक्स-रे असिस्टंट या पदासाठी रेडिओग्राफी मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। लघु टंकलेखक स्टेनो टायपिस्ट या पदासाठी 10वी प्लस शॉर्ट हँड तुमच्याकडे जर असेल 80 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश टायपिंग 40 मराठी 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। निम्न श्रेणी लघुलेखक लोअर ग्रेड स्टेनो या पदासाठी 10वी प्लस शॉर्ट हँड 100 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश टायपिंग 40 मराठी टायपिंग 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी 10वी प्लस शॉर्ट हँड 120 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग 40 मराठी टायपिंग 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी 10वी प्लस शॉर्ट हँड 120 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग 40 मराठी टायपिंग 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही उच्च श्रेणी लघुलेखक हायर ग्रेड स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 2 इयर फुल टाइम मास्टर ऑफ सोशल वर्क MSW जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक यासाठी बघा मित्रांनो 10वी किंवा 12वी आणि त्यासोबतच इंडस्ट्री सिक्युरिटी कोर्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। सर्व्हिस इंजिनियर या पदासाठी 10वी द्वितीय श्रेणी डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये जर तुमचं काही शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। डिटेल मध्ये तुम्ही पात्रता वाचू शकता मित्रांनो। याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार त्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या पदांची
पदाची सविस्तर माहिती या ठिकाणी वाचू शकता। पुढचं पद आहे मित्रांनो कार्यदेशक फोरमन। या पदासाठी 10वी आणि त्यासोबतच डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा त्यासोबत गव्हर्नमेंट इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। सोबतच तुमच्याकडे 2 वर्षाचा जर अनुभव असेल पूर्ण वेळ दिलेला तर तुम्ही फोरमन या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। पुढचं जे पद आहे मित्रांनो सांख्यिकी अन्वेषक। या पदासाठी ग्रॅज्युएट दॅट इज बीएससी मध्ये जर तुमची पदवी झालेली असेल सोबत मॅथ आणि स्टॅटिस्टिक्स विषय असतील तर तुम्ही सांख्यिकी अन्वेषक या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा बीकॉम विथ स्टॅटिस्टिक्स विषय घेऊन जर झालेला असेल किंवा BA इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स विषय जर घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठातून जर तुम्ही पदवी धारण केलेली असेल तर तुम्ही सांख्यिकी अन्वेषक या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। पुढचं पद आहे दंत आरोग्य डेंटल हायजिनिस्ट। या पदासाठी 12वी पास आणि डेंटलचा जर कोर्स केलेला असेल, परीक्षा दिलेली असेल तुम्ही, तर त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। पुढचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ज्युनियर टेक्निकल असिस्टंट। यासाठी 10वी पास आणि त्यासोबतच तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल बायोमेडिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और एनी अदर क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे टेक्निशियन HMR। यासाठी 10वी पास आणि त्यासोबतच डिप्लोमा इन पॅरामेडिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक यासाठी 10वी पास मागितलेला आहे आणि कन्सर्न ट्रेड मध्ये जर तुमचा ITI झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा तुमच्याकडे NCTVT एक्झामिनेशनचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। तुमच्याकडे कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। सिनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी 10वी पास आणि मेकॅनिकल, ऑटोमोबाईल और प्रोडक्शन इंजिनिअरिंग या पदासाठी लागणारं जे क्वालिफिकेशन आहे त्यातून जर तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। कुशल कारागीर स्किल्ड आर्टिझन या पदासाठी 10वी पास किंवा कन्सर्न ट्रेड मधून जर तुम्ही ITI केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। 20 तंत्री इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट या पदासाठी 10वी पास आणि संबंधित ट्रेड मधून जर तुम्ही ITI केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे आरोग्य सेवक हेल्थ सुपरवायझर। या पदासाठी बॅचलर ऑफ सायन्स डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। अभिलेखापाल रेकॉर्ड कीपर या पदासाठी ग्रॅज्युएट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, सर्टिफिकेट, डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स, डिझायरेबल एक्सपिरियन्स इन लायब्ररी वर्क। तुमच्याकडे जर लायब्ररी वर्कचा जर काही अनुभव असेल किंवा ग्रॅज्युएट जर असाल तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। गृहपाल या पदासाठी BSc ची डिग्री जर असेल किंवा डिग्री इन आर्ट किंवा सायन्स मध्ये जर तुमच्याकडे ग्रॅज्युएट पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। नॉन मेडिकल असिस्टंट या पदासाठी 10वी मागितली आहे मित्रांनो, त्यासोबतच 4 महिन्याचा कोर्स जर तुम्ही केलेला असेल, लेप्रसी किंवा लेप्रसीच्या ट्रेनिंग बाबतीत तुम्ही जर काही इन्स्टिट्यूट मधून पासआउट झालेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बॅक्टेरियोलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी MSc मायक्रोबायोलॉजी मधून जर झालेली असेल किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून जर तुम्ही शिक्षण प्राप्त केलेलं असेल किंवा BSc मायक्रोबायोलॉजी जर झालेला असेल मान्यताप्राप्त विद्यापीठातून तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। पुढचं पद आहे मित्रांनो रासायनिक सहाय्यक। या पदासाठी MSc बायोकेमिस्ट्री घेऊन जर तुम्ही डिग्री केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो, किंवा BSc इन केमिस्ट्री मध्ये जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी केमिकल असिस्टंट या पदासाठी अर्ज करू शकता। समुपदेष्टता या पदासाठी मास्टर्स डिग्री पाहिजे, PG पाहिजे सायकोलॉजी मधून जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा 1 इयर सर्टिफिकेट काउन्सिलर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे मधून जर तुम्ही शिक्षण प्राप्त केलेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबतच ऑक्युपेशनल थेरपिस्ट डिग्री इन सायन्स ऑक्युपेशनल थेरपी मध्ये जर झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे भौतिक उपचार तज्ञ साठी 12वी पास सोबत विज्ञान विषय घेऊन जर तुम्ही पास झालेला असाल किंवा सायकोलॉजी मधून तुम्ही जर डिप्लोमा केला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो। मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ सोशल वर्क MSW सोबत मेडिकल विषय घेऊन जर तुम्ही पास झालेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, आणि सायकॅट्रिक सोशल वर्क स्पेशलायझेशन त्यामध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर नेत्र चिकित्सा अधिकारी यामध्ये ऑप्टोमेट्री ऑफ क्लिनिकल ऑप्टोमेट्री रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही नेत्र चिकित्सा अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता। सुतार या पदासाठी मान्यताप्राप्त गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट मधून ITI केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। नळ कारागीर या पदासाठी नळ कारागीर मधून जर तुम्ही ITI केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव जर असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे शिंपी। यामध्ये टेलरिंग मध्ये तुमच्याकडे कटिंग स्विंग नावाचा जो ट्रेड आहे तो झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। 10वी पास त्यासोबत
त्यासोबतच असणं गरजेचं आहे. पुढचं पद आहे बघा मित्रांनो ड्रायव्हर. यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं महत्त्वाचं आहे. LMV किंवा मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल जर तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे HMV लायसन्स जर असेल हेवी मोटर लायसन्स तर तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 10वी पास यासाठी मागितलेला आहे आणि कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव ड्रायव्हिंग मधील असणं गरजेचं आहे. दूरध्वनी चालक या पदासाठी 10वी पास मागितलेला आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्हाला बोलता येणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे मित्रांनो स्टाफ नर्स. खासगी 50% असणारं हे पद आहे. यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स त्यासोबतच नर्सिंग विषय घेऊन डिग्री जर तुम्ही घेतलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तर स्टाफ नर्स शासकीय 50% यासाठी GNM जर तुम्ही केलेला असेल डिप्लोमा तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. पुढचं पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ. यासाठी बॅचलर डिग्री स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी इन सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री मधून जर तुम्ही केली असेल किंवा बायोलॉजी अँड DMLT फ्रॉम मेडिकल कॉलेज मधून जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. दंतयांत्रिकी या पदासाठी 12वी पास आणि त्यासोबतच डेंटल मेकॅनिक कोर्स जर तुम्ही केलेला असेल डेंटल कॉलेज मधून तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. पुढचं पद आहे ECG तंत्रज्ञ. यासाठी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी मध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल, पदवी घेतलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. किंवा बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मधून जर तुम्ही कार्डिओलॉजी मधून शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. किंवा तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री विषय घेऊन जर तुम्ही पदवी धारण केलेली असेल किंवा बायोलॉजी घेऊन धारण केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच तुमच्याकडे कार्डिओलॉजीचा डिप्लोमा केलेलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पद आहे आहार तज्ञ डायटिशियन. या पदासाठी BSc इन होम सायन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासोबतच पुढचं पद आहे औषध निर्माण अधिकारी. यासाठी तुमची डिग्री फार्माकोलॉजी मध्ये जर झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. किंवा डिप्लोमा केला असेल फार्माकोलॉजी मधून तरी देखील तुम्ही फार्मसी ऑफिसर म्हणून या पदासाठी अर्ज करू शकता. रक्तपिढी तंत्रज्ञ रक्तपिढी वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मधून तुम्ही जर बॅचलर डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुमचं आता या ठिकाणी बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्समिशन हे जर शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. किंवा तुमच्याकडे सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा पोजेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल, त्यासोबतच तुमच्याकडे डिप्लोमा असेल ब्लड ट्रान्सफ्युजनचा, ब्लड बँक टेक्नॉलॉजीचा किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. क्ष किरण तंत्रज्ञ म्हणजे एक्सरे टेक्निशियन या पदासाठी तुमच्याकडे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी जर तुमच्याकडे झालेला असेल, बॅचलर डिग्री तुम्ही जर घेतलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा बॉटनी किंवा झुलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स डिग्री जर मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही घेतलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. किंवा तुम्ही जर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT जर तुम्ही रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून केलेली असेल तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. किंवा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी जरी झालेला असेल तर तुम्ही लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. आता चौथं पद आहे मित्रांनो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. यासाठी केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा बॉटनी किंवा झुलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स डिग्री DMLT जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सर्कल या पदासाठी जसा मलेरिया 95% अधिकारी आहे तसाच प्रकारचं या ठिकाणी शैक्षणिक अर्हता या ठिकाणी मागितलेली आहे मित्रांनो. भांडारणी वस्त्रपाल या पदासाठी 10वी पास मागितलेला आहे. त्यासोबतच तुमच्याकडे डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी हायर एज्युकेशन बोर्ड म्हणजे 10वी 12वी जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी मराठी टायपिंग 30 तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि गृह वस्त्रपाल किंवा वस्त्रपाल हाऊस लिनेन कीपर या पदासाठी 10वी पास. गृह वस्त्रपाल या पदासाठी 10वी पास जर तुमचं झालेलं आहे आणि जर तुमच्याकडे हाऊस कीपिंगचा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण आताच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये गट क मधील जी पदे आहेत त्यासाठी जागा किती आहेत, पात्रता काय सांगितली आहे, फीस किती असणार आहे, कागदपत्र कोणती लागणार आहेत, कधीपासून कधीपर्यंत ही जाहिरात व्हॅलिड आहे, या सर्व गोष्टीची आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.